पाहतात लोकसेवा लाईव्ह न्यूज। बिलोली तालुक्यातील अवैध वाहतुकीचा धुमाकूळ। बिलोली तालुक्यात अंदाज समितीचा दौरा झाला। लोकांना वाटलं आता तरी अवैध धंद्यांवर लगाम बसेल, पण प्रत्यक्षात परिस्थिती काही वेगळीच दिसत आहे। रस्त्यावर अजूनही ओव्हरलोड हायवा धावताना दिसत आहेत। बिननंबर वाहनांची वाहतूक सुरूच आहे आणि बेबंद ड्रायव्हिंगमुळे नागरिकांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे। सर्वात मोठा प्रश्न म्हणजे या वाहनांना कोणाचीच भीती नाही का? हे सगळं नेमकं कुणाच्या जीवावर चाललंय? अंदाज समितीने एसडीएम आणि तहसीलदार यांना झापल्याची चर्चा आहे, पण त्यानंतरही जमिनीवर काहीच बदल दिसत नाही। आरटीओ विभाग दुचाकी गाड्यांवर कारवाई करताना दिसतो, पण ओव्हरलोड आणि बिननंबर हायवा त्यांना दिसत नाहीत का? हा दुहेरी मापदंड नाही का? लहान वाहनांवर कारवाई आणि मोठ्या माफियांना मोकळं रान, असा सवाल आता नागरिक उघडपणे विचारत आहेत। या अवैध वाहतुकीमुळे शासनाचा महसूल बुडतोय, रस्त्यांची हानी होत आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सामान्य नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे। आता एकच प्रश्न उरतो, या सगळ्या प्रकाराला जबाबदार कोण? स्थानिक नागरिकांनी यावर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। मी सध्या बिलोली तहसील कार्यालयासमोर उभा आहे। माझ्या मागे तुम्ही पाहू शकता की अवैध रेती उत्खननाविरोधात सुरू असलेल्या अमर उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे। मात्र या आंदोलनानंतरही ओव्हरलोड वाहतूक सुरूच असल्याचे चित्र आहे। प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी अशी मागणी नागरिक करीत आहेत। लोकसेवा लाईव्ह न्यूज, कमलाकर जमदडे, बिलोली।